अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि बरकातहू. श्रोते हो, माझ्या पहिल्याच कवितेला दिलेला प्रतिसाद खूप लाख मोलाचा वाटला. तेही माझ्या शिक्षकांकडून म्हटल्यावर आनंद द्विगुणित झाला आणि आता निश्चय केलाय की कवितांची एक सिरीजच चालू करावी. तेव्हा माझ्या स्वतःच्या कवितांची ही मेजवानी चाखण्यासाठी मराठमोळी मुस्लिम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सुचवा. चला तर क्षणाचाही विलंब न लावता आज खास आपल्यासाठी सादर करते मी कोरोना काळात लिहिलेली माझी कविता माऊली. माझ्या आईसह समस्त भूतलावरील माय माऊल्यांना मी ही माझी माऊली कविता डेडिकेट करते. चला तर आस्वाद घेऊया माऊलीचा. तुमचं अस्तित्व नव्हतं अजून जगात, तुमचं अस्तित्व नव्हतं अजून जगात, तेव्हापासून तुमच्यासाठी कष्ट उपसत असते. अजून पोटातच डोळे मिटून निजला होतात तुम्ही, अन ती तुमच्या येण्याची वाट बघत बसते. ठाऊक आहे तिला तुमचं पदार्पण नेमकं कधी होईल जगात, तरी सुद्धा वेड्यासारखी तयारीला लागलेली असते. उठता बसता राबता राबता नकळत पोटाला कुरवाळत तुमच्याशी बोलत असते. प्रत्येकाला असतात कामं वेगवेगळी अन आरामासाठी सुट्टी देखील असते, पण ती एक मात्र माऊलीच अशी असते जिला आयुष्यभर कधीच सुट्टी नसते. तुमच्या जन्माखातर मरण यातना शोसत असते, तुमच्या जन्माखातर मरण यातना सोसत असते. लहानाचं मोठं करण्यास राब राब राबते. भलेही बाबा सोबत असतील तिच्या, भलेही बाबा सोबत असतील तिच्या, पण सर्वांच्याच कामाची भिस्त तिच्या एकटीवर असते. सर्वांना विसावा मिळतोच कंपल्सरी, सर्वांना विसावा मिळतोच कंपल्सरी, पण ती एक मात्र माऊलीच अशी असते जिला आयुष्यभर कधीच सुट्टी नसते. लेकरू शाळा कॉलेजात जात असताना टिफिन बॉटल कंपासपासून ते शर्टाचं बटन लावेपर्यंत सगळी खबरदारी घेत असते. तुम्हाला स्मित करून वाटे लावताना तिच्या हाताला बाबांची कामं आटोपण्याची घाई असते. बाबांना वाट लावून झाल्यावर घरातील लहान थोरांची सेवा शुश्रूषा करायला परत न थकता ती हजरच असते. सर्वांना आराम भेटतोच हक्काने घरात, तिच्याच हक्कांना का पुरून ठेवलंय दारात. जेव्हापासून दार ओलांडून आलेली असते, हक्कांना दाबून जगत आलेली दिसते. ती एक मात्र माऊलीच अशी असते जिला आयुष्यभर कधीच सुट्टी नसते. लेकरांना लहानाचं मोठं करताना अन संसाराचं राहटगाडं ओढताना ती कितीतरी स्वप्न आणि इच्छांना मारून जगत असते. न जाणो सासरच्यांना ती एकटीच का टोचत असते, तरीही सर्वांसाठी जीवाचं रान ती करत असते. हॉलिडे साजरा करतातच सर्वजण आठवड्यातून एकदा, पण ती एक मात्र माऊलीच अशी असते जिला आयुष्यभर कधीच सुट्टी नसते. सण उत्सव असो की असो लग्न सराई, तिच्याच मागे सगळी वर्दळण घाई. पाहुणचार मानमरातब अन सगळ्या विधी मोठ्या चतुराईने ती पार पाडत असते. बाजार कपडे किराणा की असो दवाखाना, सर्वच मॅनेजमेंटमध्ये ती पारंगत असते. साक्षर असो की निरक्षर, होम डिपार्टमेंटची सर्व जुळवा बेरीज तिच्या तोंडपाठ असते. रोजच्या उधेडबुनला कंटाळतातच सर्वजण, न कंटाळता सर्व काही चालवत असते. ती एक मात्र माऊलीच अशी असते जिला आयुष्यभर कधीच सुट्टी नसते. कलेक्टर, टीचर अथवा असो गृहिणी, ऑफिसमध्ये बॉसची तर घरात ऐकावी लागते पतिदेवची वाणी. मागे नाव ठेवणारी दुनिया शहाणी, सर्वांना हँडल करून तारेवरची कसरत ती करतच असते. चालवते जरी शासन प्रशासन किंवा सदन, नजर चतुर, कामात सुग्रण, कार्यात ती आपल्या निपुण असते. कितीही मोठ्या पदावर विराजमान असली तरी मन लेकरात नि लक्ष घरात ठेवत असते. पतिदेवला खुश करण्यासाठी आणि पिलांना आवडीचा घास भरवण्यासाठी मोठ्या व्यापातून ती सवड काढत असते. तसं विरंगुळा असतोच सर्वांचा काही ना काही, तसं विरंगुळा असतोच सर्वांचा काही ना काही. तिचा विरंगुळाच ती तुमच्यात शोधत बसते. ती एक मात्र माऊलीच अशी असते जिला आयुष्यभर कधीच सुट्टी नसते. कधी कधी कंटाळा देखील येत असेल कामाचा,
पण आपल्या पोटच्या गोळ्यांसाठी सर्व कंटाळा झटकून उभारीने कामाला लागत असते. कधी पोळ्यांच्या चवीची केली का नोंद तुम्ही? पोळ्यांच्या चवीची केली का नोंद तुम्ही? जास्त मीठ जाणवलं असेल एखाद्या क्षणी. मुळात ती मिठाची नव्हे, तिच्या अश्रूंची चव होती, जी तुम्हाला कधी खारट जाणवली होती. कधी नकळत दुखवलं असेल मन तिचं कोणी, किंवा कुणाशी अनबनही झालेली असते. ती कधीच मनातलं दुःख कुणाला ऐकवत नसते. आपल्या निर्मिकाला मनोमन गारहाणं सांगत बसते. कधी माहेरच्या आठवणीने, तर कधी बिकट परिस्थितीने हृदय दाटून आलेले असते. तेव्हाच पोळ्या करताना ती मुकाट अश्रू ढाळत बसते. तुम्ही तर भडभड बोलून मोकळे होता अन रुसून फुगून आपले हट्ट पुरवून घेता. पण ती सारं काही मनात दडवून तुमच्यासाठी सर्वांना त्यागून आशेतच जीवन जगत असते. खरोखरच ती एकमात्र माऊलीच अशी असते, जिला कधीच सुट्टी नसते. जेव्हा दिवाळी, पंचमी, भाऊबीज आणि ईदची चाहूल लागते, प्रत्येक माऊलीला माहेरच्या बोळवणीची अपेक्षा असते. कधी कधी होतो थाटमाट सगळा, पण अधिकांश वेळा ती गोड शब्दावरच समाधानी झाल्यागत दिसते. शब्दही नसतात कधी कधी सोबतीला, कधी स्वप्नात, तर कधी कल्पना विश्वात. ती कित्येकदा माहेरी जाऊन परत आपल्या कामात गुंतलेली दिसते. कधी लहानपणीच्या गोड आठवणी, तर बाबांनी आपल्या बाहुलीसाठी आणलेली खेळणी, तर कधी बहीण भावंडांच्या भांडणाची प्रेमळ उजळणी तिच्या डोळ्यातल्या पाण्याने आठवणीच्या भिंती रंगवत बसते. तसं तर मन मोकळं करावं म्हणून जातातच सर्वजण फेरफटका मारायला. ती एकमात्र माऊलीच अशी असते, जिला कधीच फेरफटका मारायला सुद्धा सुट्टी नसते. आता आलाय म्हणे कोरोनाचा जमाना, आणि तिला सोडून सुट्ट्या लागल्यात सर्वांना. या सुट्ट्यात तर तिची अधिकच दमछाक होताना दिसते. पूर्वीपेक्षा कामाची भिस्त दुपटीने वाढलेली भासते. कोरोना काळ तिला रात्री सुद्धा झोपू देत नाही. उद्या कसं करायचं हाच विचार मस्तिष्कात येई. बाबांची नोकरी, पोरांचं शिक्षण आणि इतरही प्रश्न तिच्या डोळ्यांसमोर उभे ठाकतात. आप्तेष्टांच्या हाल अपेष्टा, तर गोरगरिबांची चिंता, सभोवतालच्या परिस्थितीला ती न्याहाळत असते. झोपेतून अचानक उठून ती चिंतेत बसलेली दिसते. कधी आकाशाकडे, तर कधी जमिनीवर डोकं ठेवून विश्वनिर्मात्याला साकडं घालत बसते. या कठीण समयी सर्वांना पडलंय आपापलं. दुसऱ्यांची फिकीर ती कुणाला भासते? ती एकमात्र माऊलीच अशी असते, जी भूतलावरील समस्त मानवजातीसाठी अश्रू ढाळताना दिसते. आपल्या लेकरांसाठी, पतीसाठी, परिवारासाठी, मैत्रिणींसाठी, आप्तेष्टांसाठी आणि समस्त मानवांसाठी जीवाची पर्वा न करता विना मोबदला खपत असते. ती एकमात्र माऊलीच अशी असते, जिला आयुष्यात कधीच सुट्टी नसते. ही लेक समस्त मातेच्या लेकरांना विनवणी करते. असतील तुमच्या काळजात प्रेमळ भावना तिच्यासाठी काही, बाप आहात लेकीचे, तर तिला पूर्वीसारखं कुरवाळत का नाही? भाऊ असाल बहिणीचे, तर लक्षात ठेवा, भुकेली ती बंधुप्रेमाची. आयुष्यभर तिच्याशी तुम्ही लहानपणी सारखाच लळा ठेवा. पती असाल तिचे, तर घ्या एक खबरदारी. अर्धांगिनी आहे तुमची, तिच्या कष्टाची कदर करा भारी. मुलगा म्हणजे तिच्यासाठी वंशाचा दिवा. एवढंच का कर्तव्य तुमचं, की तिला तीर्थाला पाठवा? लेकरांसाठी आई म्हणजे जन्माची शिदोरी. तिच्या सेवेने मिळेल स्वर्गाची दोरी. आली आहे कोरोना पायी सर्वांवर आपदा न्यारी. द्या एक दिवसाची सुट्टी तिला, या निमित्ताने तरी. माऊली 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 माऊली. श्रोते हो, कोरोना काळात न जाणो कित्येक निरपराध, बेबस, लाचार माई माऊल्यांचा आणि बाप भावांचा बळी गेला. माझ्याकडून ही कविता मी त्यांना श्रद्धांजली, दुआ म्हणून समर्पित करते आणि या आशेसह की सर्वांना नक्कीच कविता आवडली असेल, आपला निरोप घेते. भेटूया पुन्हा एका नव्या मराठमोळ्या कवितेसह. तोपर्यंत अल्लाह हाफिज, टेक केअर, गुड बाय, धन्यवाद.